आज संपूर्ण वारकऱ्यांना व विठ्ठल भक्तांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो की गेल्या 15 मार्चपासून श्री विठ्ठलाचे व माता रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन जे बंद होते, कारण मंदिराच्या संवर्धनाचे काम खूप जोमाने चालू आहे व पुढेही अजून 17-18 महिने चालू राहणार आहे। पण मंदिराच्या गर्भगृहाचे व 4 खांबाचे जे काम होते ते काम अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे आणि येत्या 2 जून रोजी आपण मंदिर पूर्ववत पदस्पर्श दर्शनाने चालू करणार आहोत। त्या दिवशी सकाळी पांडुरंगाची नित्यपूजेनं, जसं रोजची नित्यपूजा तर भक्ताची होतीच होती, पण ती बंद होती, ती 2 जून पासून नित्यपूजा चालू होणार आहे व 2 जून पासून ते 9 जून पर्यंत ज्या राहिलेल्या उटी पूजा आहेत, म्हणजे मृग निघाल्यानंतरही आपण 2 दिवस करतो, अशा 9 जून पर्यंत देवाची उटी पूजा होणार आहे आणि 2 जून पासून सर्व देवांच्या पूजा असतील, ज्यात देवाची तुळशी पूजा असेल, पाद्यपूजा असेल, या दोन्हीही पूजा पूर्ववत चालू राहणार आहेत व देवाचा पलंग हा 7 जुलै रोजी काढण्यात येणार आहे आणि 7 जुलैपासून श्री विठ्ठलाचे व माता रुक्मिणीचे 24 तास दर्शन चालू राहणार आहे। आता बरेचसेच काम मंदिराचे राहिलेले आहे, ज्यात श्री विठ्ठलाचे सभामंडप आहे। त्या सभामंडप हा 30 जून रोजी आपल्याला ताब्यात मिळणार आहे, कारण सभामंडपाचे बाकी